नमस्कार. मकरंद वायकर मिराकल पंढरपूरचा आमच्या रुक्मिणी मातेच्या लावणीचा जो आपला म्हणजे फाल्गुन महिन्यामध्ये जो कार्यक्रम होतो त्याची प्रथा आमच्याकडे ज्ञानेश्वर माऊली उत्पाद म्हणून होते त्यांनी जी चालू केली होती त्यांच्या नंतर पश्चात आता ती प्रथा आमच्याकडे मनोहर पंत उत्पाद म्हणून छबुराव म्हणतो आम्ही त्यांना, त्यांनी ती अगदी आहे तशी कुठल्याही कमतरता भासून नेवे इतकी छान अशी ती पुढं असं नेलेली आहे ती परंपरा त्यांनी. आणि ती त्यांची सेवा अखंड सुरू आहे. ते त्यांच्याबद्दल बोलत आहेत आणि त्यांच्याबरोबर नेहमी हार्मोनियमवर बरोबर साथ देणारे भोलेनाथ माणिक भोसले म्हणले, त्यांना आम्ही भोला म्हणतो त्यांना. तर त्यांच्याबद्दल आणि आपल्या लावणीच्या सगळ्या उत्सवाबद्दल ते थोडी माहिती सांगत आहेत. छबुराव उत्पाद ऐका. नमस्कार. आज या कार्यक्रमासंदर्भामध्ये माझे सहकारी हार्मोनियम वादक हे भोलानाथ माणिक भोसले यांची जी मला साथ मिळते आहे यांची सुद्धा अक्षरशः आजोबापासून नारायणराव भोसले यांच्यापासून या आमच्या या लावणी मंडळाला, आमच्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला आणि नारदीय कीर्तनाला हे भोलानाथ भोसले हे माझ्या साथीला असतात. या दुसरी गोष्ट अशी की या भोलानाथ भोसले यांचं जवळजवळ वय जर म्हणलं तर आज 64 वय आहे. या 64 वयामध्ये त्यांनी गायकी आणि वादक शास्त्रीय संगीतामध्ये ते पारंगत असलेले असे भोलानाथ भोसले आज या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी, म्हणजे मी त्यांची मुलाखत घेतोय तर त्यांच्या संदर्भात त्यांनी जर सगळं सांगितलं तर त्यांची आज या जवळजवळ शास्त्रीय गायनाच्या ह्याच्यामध्ये पंढरपुरामध्ये सध्या तरी या हार्मोनियम वादक भोलानाथ भोसले हे जे आहेत हे भोलानाथ भोसले आज माझ्यासमोर आहेत. ते तुम्हाला पूर्ण या पिढ्यानपिढ्याची असलेली माहिती तुम्हाला आज देतील. ते माझे आजोबा आजोबा होते नारायण तुकाराम भोसले. नारायण भोसले आमचं मूळ गाव नातेप होते. आम्ही तिथले महादेवाची पुजारी म्हणजे सेवा करत होते. माझे आजोबा महादेवाची नर्तकपूर महादेव म्हणतात नातेपुत्यात. तर शास्त्रोक्त संगीताचं शास्त्रोक्त गायनाचं मोठं नाव असलेले भोलेनाथ माणिक भोसले आणि हार्मोनियम वादक सुद्धा, म्हणजे नारदीय कीर्तन असेल, वारकरी संप्रदाय असेल आणि राता लावणी या सगळ्यांना अगदी मनोमन पहिल्यापासून साथ देणारे असे हे सुद्धा पंढररत्नच आपल्या पंढरीमधले पंढररत्न आहेत ते सांगितलं. हां, तर माझ्या माझे आजोबा नातेपुते येथील राहणारे. तर आमचं गाव नातेपुते. आमचे आजोबा दरबारी गवई होते माणिक प्रभू संस्थानचे आणि रजवली खान साहेब यांचे शिष्य होते. तर त्यांची शास्त्रीय संगीत उत्तर हिंदुस्थानात विद्या आलेली प्राप्त केलेली शास्त्रीय गायन, शास्त्रीय ध्रुपद गायन, ध्रुपद धमाल व ख्याल टप्पा, झुमरा, एकताला अशा मोठ्या मोठ्या तालात ते गात होते. तर त्यांची विद्या माझे वडील माणिक नारायण भोसले हे ऑल इंडिया मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांचा कार्यक्रम झाला. औरंगाबाद रेडिओ स्टेशनला त्यांनी जैतश्री राग गायला व जयपाळराव म्हणून तिथं मुख्य त्या आकाशवाणी होते त्यांनी मुख्य त्यांचे प्रभुदेव सरदार बॅरिस्टर हे त्यांचे